सुमारे 300 वर्षापूर्वीपासून चालत दिलेल्या या कोकणातील ऐतिहासिक मांड उत्सवाबद्दल तुम्ही नक्कीच ऐकलं असाल। पेंडूरमधील या मांडाबद्दल सांगूच्या आधी पेंडूर गावाबद्दल थोडक्यात सांगते। दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील या गाव सुमारे 2000 वर्षापूर्वीची आख्यायिका अशी सांगितली जाता की पूर्वी या गावात पेंढरीची झाडं मोठ्या प्रमाणात होती, मनाने एका पेंडूर नाव पडला। तर दुसरी आख्यायिका अशी की कोंबडो हरवण्यापूर्वी 12 लिंगाची स्थापना होय झाली असती तर ह्या गाव पंढरपूर मनाने उदयास इला असता, पण 11 लिंगाची स्थापना झाल्यावर पाठ झाली आणि कोंबो हरवलो, मनाने ह्या गाव पंढरपूर न होता प्रति पंढरपूर मनाने पेंडूर असा नावारूपास इला। मित्रांनो, ही व्हिडिओ आत्ताच सेव्ह करून ठेवा आणि तुमच्या सर्व मित्रांका पाठवा, जेणेकरून आपण जपून ठेवलेली संस्कृती इतरांका देखील कळत। तर ह्यो असा मालवण तालुक्यातील कट्टा पेंडूर या गावात 14 दिवस साजरा होणारा ऐतिहासिक असो मांड उत्सव। पण नेमको ह्यो मांड उत्सव कशाक साजरा केला जाता तर पेंडूर गावचे ग्रामदैवत श्रीदेव वेताळ दर 1 वर्ष आड करून आपल्या बहिणीक म्हणजे देवी जुगाईक 14 दिवसांसाठी माहेरपणाक घेऊन येतात आणि हा माहेरपणाचा काळ म्हणजे मांड उत्सव। श्रीदेव वेताळ, देवी सातेरी आणि देवी जुगाई यांच्या कृपेने पेंडूर गावात ह्यो मांड उत्सव मोठ्या उत्साहात पार पडतात। श्रीदेव वेताळ आपली बहीण देवी जुगाईक माहेरपणासाठी वाजत गाजत वेताळ मंदिरात आणता आणि थंय तिची खाना नारळा नोटी भरून तिका 14 दिवस भक्तांच्या दर्शनासाठी आपल्या मंदिरात थांबवता। 14 दिवसांनी तिची विधिवत सेवा करून देव तिका सुखरूप तिच्या घरात सोडता आणि ऐतिहासिक अशा मांड उत्सवाची सांगता होता। मित्रांनो, व्हिडिओ आवडलो असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि तुमच्या गावात देखील असे काही ऐतिहासिक आख्यायिका असतील तर ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा।